अनाथ झालेली दोन पाखरं. नमस्कार मित्रांनो, आपली नाती या आपल्या हक्काच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नाती ही गुंफली जातात प्रेमाने, विश्वासाने आणि स्वप्नांनी. पण कधी कधी नियती असा काळाचा घाला घालते की हसता खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त होतो. आज आपली नातीवर मी घेऊन आले आहे पिंपरी चिंचवडमधील एका अत्यंत दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या सत्य घटनेवर आधारित ही कथा. एका जोडप्याच्या प्रेमाची, विरहाची आणि मागे राहिलेल्या दोन अनाथ चिमुकल्यांची. सन 2020मध्ये नागेश गायकवाड आणि सोनाली यांचा विवाह झाला. अतिशय सर्वसामान्य कुटुंब. पिंपरी चिंचवडमधील बोराडे वस्तीत एका लहानशा घरात नागेश आपल्या पत्नीसोबत राहत होते. नागेश हे मोशी कचरा डेपोमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला होते. कमी शिक्षण असलं तरी मनात एकच ध्यास होता, आपल्या दोन्ही लहान मुलींना चांगलं शिक्षण द्यायचं, स्वतःचं हक्काचं घर बांधायचं. त्यांच्या या छोट्याशा विश्वात दोन लहान परी आल्या होत्या. 3.5 वर्षाची श्रेया आणि अवघ्या 1 वर्षाची प्रिया. घर हसतं खेळतं होतं, पण हे सुख नियतीला मान्य नव्हतं. महिनाभरापूर्वी मोशी कचरा डेपोमध्ये एक भीषण दुर्घटना घडली. इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढीग कोसळला आणि ती इमारत पत्त्यासारखी खचली. नागेशसुद्धा त्याच ढिगाऱ्याखाली अडकले. तब्बल 80 ते 84 तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर 9 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्या दुर्दैवी कामगारांमध्ये नागेश गायकवाड याचाही समावेश होता. नागेश यांच्या जाण्याने सोनाली यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीत सोनाली यांनी मारलेली आर्तसाद उपस्थितांचे डोळे पाणवणारी होती. एकदा तरी माझ्यासाठी उठा ना ताई, हे तुमचं ऐकतात, तुम्ही तरी हाक मारा, असं म्हणत त्यांनी केलेला आक्रोश सर्वांचे काळीज पिळवटून टाकत होता. नागेश यांच्या निधनाला 1 महिना उलटला, पण सोनाली त्या धक्क्यातून बाहेर पडू शकल्या नाहीत. पतीचा विरह त्यांना क्षणोक्षणी छळत होता. त्यातच कौटुंबिक तणाव, भविष्याची भीती आणि माहेरच्यांच्या सांगण्यानुसार सासरकडून मिळणारा मानसिक त्रास, यामुळे सोनाली आतून पूर्णपणे खचल्या होत्या. ज्या घरात कालपर्यंत हसू उमटत होतं, तिथे आता फक्त शांतता आणि अश्रू उरले होते. पतीच्या आठवणी आणि एकाकीपणाने सोनाली यांना इतकं घेरलं की त्यांनी शेवटी एक अत्यंत टोकाचं आणि दुर्दैवी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. काल सायंकाळची वेळ. शेजारच्या खोलीत अवघ्या 1 वर्षाची प्रिया आणि 3.5 वर्षाची श्रेया खेळत होत्या. आई बऱ्याच वेळ झाली जवळ येत नाही हे पाहून लहान मुलगी मोठ्याने रडू लागली. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून घरातील इतर मंडळी धावत आली. दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून जेव्हा आत पाहिले तेव्हा समोरचे दृश्य पाहून सर्वांचे पाय गळून पडले. सोनाली यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. रुग्णालयात नेण्यापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली होती. ज्या आईवडिलांनी या चिमुकल्यांना छत्र दिलं, ते दोघेही आता या जगात नव्हते. 3.5 वर्षाची श्रेया आणि 1 वर्षाची प्रिया. ज्या वयात आईचा पदर आणि वडिलांचा हात हवा असतो, त्याच वयात या दोन्ही चिमुकल्यांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र कायमचे हरवले. मित्रांनो, ही घटना ऐकून कोणाचेही डोळे भरून येतील. नात्यांमधील विरह आणि मानसिक तणाव माणसाला कोणत्या टोकाला घेऊन जाऊ शकतो, याचं हे एक अत्यंत भीषण उदाहरण आहे. आज त्या दोन्ही लहान मुलींच्या डोळ्यात फक्त प्रश्न आहेत. आमची आई आणि बाबा कुठे गेले? या दोन्ही चिमुकल्यांच्या दुःखाची भरपाई कोणतीही गोष्ट करू शकत नाही. आपल्या जवळच्या माणसांना कठीण काळात मानसिक साथ द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा, कारण एक टोकाचा निर्णय संपूर्ण कुटुंबाची राख-रांगोळी करू शकतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि भावनाप्रधान कथांसाठी आपली नाती या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. धन्यवाद. काळजी घ्या. नाती जपा.